गुड मॉर्निंग. रिफ्रॅक्शन ॲट सिंगल कर्ड सरफेसचा आणखी एक प्रॉब्लेम आपण बघूया. रिफ्रॅक्शन ॲट सिंगल कर्ड सरफेस. आणखी एक प्रॉब्लेम काय येणार लक्षात घ्या. सपोज once again there is a sphere. This is a sphere in which a very small air bubble is struck inside. Okay, there is a small air bubble. Once again, radius of this surface, radius of this sphere r is equal to 12 centimeter and refractive index is 1.5. so this is one bubble which is inside the sphere, and here there is an observer. So this actual distance is suppose 6 centimeter from the surface. So where the image will be formed, or what is this is the actual depth. So what is the apparent depth? Apparent depth inside the sphere म्हणजे ऑब्झर्वरला हा किती सेंटीमीटरला दिसेल. ऍक्च्युअली किती 6 सेंटीमीटरला आहे तर किती सेंटीमीटरला दिसेल. कसं फाइंड आउट करता येईल इथं पुन्हा एकदा. u किती येणार सांगा. u इज इक्वल टू -6. फी फाइंड आउट करायचं आहे. ओके, ऑब्जेक्टच्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे μ1 किती येणार आहे -12 सेंटीमीटर. सॉरी, ऑब्जेक्टच्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे 1.5 आणि इमेज जिथं फॉर्म होणार आहे त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे 1. ओके, अँड रेडियस ऑफ कर्वेचर इज -12 सेंटीमीटर. -12 centimeter. Okay, so in this case you can use the formula that is μ2 by phi minus μ1 by u is equal to μ2 minus μ1 divided by r. So μ2, that is 1 divided by phi minus μ1 is 1.5 divided by u is -6 is equal to μ2 minus μ1, that is 1 minus 1.5, that is minus 0.5. Okay, minus 0.5 divided by radius. How much is the radius? It is 12 centimeter and it is -12. So 1 by phi plus 1.5 divided by 6 is equal to, it is minus sign get cancel, 1 by 24. So 1 by phi is equal to 1 by 24 minus 1.5 divided by 6. Okay, so इथं डिनॉमिनेटर 24 केला तर 1 by phi is equal to 1 by 24 minus इथं किती ना 4 न मल्टिप्लाय करावं लागेल ना 4. So 6 divided by 24. So it is minus 5 divided by 24. So phi is equal to minus 24 divided by 5. So minus 4.8 centimeter is the answer. So actually ऑब्जेक्ट असणार 6 सेंटीमीटरला आणि अपियर कुठं होणार आहे 4.8 सेंटीमीटरला. लक्षात येते का? तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन येणार आहे. One more problem related to this. Suppose there is a sphere like this and object is placed here at this point and observer is on this side.
Okay, so here it is an object. Object is suppose at 6 centimeter from surface. Radius is 12 centimeter and observer is on the right hand side. So refractive index of the sphere is 1.5 and the refractive index of outside medium, that is air, that is 1. तर ऑब्जेक्ट जो आहे तो फायनल इमेज जी आहे ती कुठे तयार होणार आहे, फायनल इमेज डिस्टन्स. ओके, आता सुरुवातीला बघा रिफ्रॅक्शन ऍट लेफ्ट कर्व्ड सरफेस होणार आणि त्याच्यानंतर मग राईट कर्व्ड सरफेसला रिफ्रॅक्शन होणार आहे. रिफ्रॅक्शन ऍट लेफ्ट कर्व्ड सरफेस. Refraction at left curved surface formula लिहूया μ2 by phi minus μ1 by u is equal to μ2 minus μ1 divided by r. आता μ2 म्हणजे कुठं ऑब्जेक्ट कुठं आहे, एअर मध्ये, आणि इमेज कुठं तयार होणार सुरुवातीला 1.5 मध्ये. सो इट इज 1.5 डिवायडेड बाय फी फाइंड आउट करायचं. रिफ्रॅक्शन कुठल्या सरफेसला बघायला लागलोय आपण, लेफ्ट सरफेसचं रिफ्रॅक्शन बघायला लागलो. लेफ्ट सरफेस डिस्टन्स मेजरमेंट कुठून होणार आहे, या पॉइंट पासून डिस्टन्स मेजरमेंट होणार आहे. सो 1.5 म्हणजे इमेज कुठे तयार होणार 1.5 मध्ये, ऑब्जेक्ट कुठे असणार आहे 1 मध्ये. सो 1.5 डिवायडेड बाय फी मायनस 1 डिवायडेड बाय यू किती असणार आहे, दॅट इज -6 इज इक्वल टू, आता μ2 मायनस μ1, सो 1.5 minus 1 that is 0.5 divided by radius. रेडियस किती येणार आहे 12 आणि याची रेडियस काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार. आता कारण हा सरफेस जो आहे याचा सेंटर कुठे येणार आहे, या पॉइंटच्या राईट हँड साइडला आहे. सो देअरफॉर हियर 1.5 divided by phi plus 1 divided by 6 is equal to 1 divided by 24. 0.5 by 12 म्हणजे 1 divided by 24. So 1.5 divided by phi is equal to 1 by 24 minus 1 by 6. So 1.5 divided by phi is equal to काय होणार, इथं 4 by 24 लिहावं लागेल. 1 minus 4 म्हणजे काय होणार आहे, -3 divided by 24. Okay, so that is -1 by 8. So phi is equal to -8 into 1.5 होणार आहे, एक क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. सो आन्सर येणार आहे -12. ओके, सो इमेज कुठे तयार होणार आहे, या सरफेस पासून -12 ला, म्हणजे इथं तयार होणार आहे इमेज. इमेज बाय द फर्स्ट सरफेस इज ऍट -12 म्हणजे लेफ्ट हँड साइडला. ओके, आता काय करायचं आहे, रिफ्रॅक्शन फ्रॉम राईट सरफेस करायचं आहे. रिफ्रॅक्शन फ्रॉम दी राईट सरफेस हा असणार आहे तुमचा राईट सरफेस. Refraction at right surface. आता हा जो राईट सरफेस असणार आहे, आता हा जो राईट सरफेस असणार आहे, लक्षात घ्या, राईट सरफेस पासून इथून डिस्टन्स मेजर करणार आहे. तर ऑब्जेक्ट जो आहे तो किती डिस्टन्सला असणार, आता हे लक्षात येते का, ऑब्जेक्ट असणार आहे डायमीटर किती 24 प्लस 12 म्हणजे 36
36 सेंटीमीटरला ऑब्जेक्ट असणार आहे आणि इमेज कुठं फॉर्म होणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणार आहे 1.5 आणि इतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणार आहे 1. ओके, तर आता मग तोच फॉर्म्युला काय, दॅट इज μ2 by phi minus μ1 by u is equal to μ2 minus μ1 divided by r. So μ2 by phi म्हणजे काय होणार आहे 1 divided by फायनल इमेज डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे मायनस μ1 1.5 डिवायडेड बाय u किती -36 इज इक्वल टू μ2 minus μ1 म्हणजे -0.5 डिवायडेड बाय रेडियस इज -12. ओके, हे कॅल्क्युलेशन करा आणि फी फाइंड आउट करा. लक्षात या पद्धतीनं हे कॅल्क्युलेशन तुम्हाला 2 सरफेसला करावं लागणार नाही. पहिल्या सरफेसनं तयार केलेलं इमेज डिस्टन्स आहे त्याच्यावरून सेकंड सरफेसला ऑब्जेक्ट डिस्टन्स वेगळं येणार आहे काहीतरी, ते ऑब्जेक्ट डिस्टन्स व्यवस्थित काढावं लागणार आहे. या पद्धतीनं हा प्रॉब्लेम आहे. ते कॅल्क्युलेशन तेवढं तुम्ही करा आणि आपला सेशन आता इथं एंड होतोय. ओके.